हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रातील राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर। उद्या 1 वाजता एकत्र उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत महायुतीचं उद्या शक्ती प्रदर्शन। भाजपकडून राज्यसभेचे 3 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना राज्यसभेचं तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर। मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी। ना पार्थ पवार ना बाबा सिद्दीकी। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट। खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या उमेदवारी अर्ज भरणार। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। चंद्रकांत हंडोरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा मिळणार। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा सुरू। तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता। TV9ला सूत्रांची माहिती। सका पाटलांवेळी पापा पा लिहून प्रचार होत होता, आता काका का असं लिहून प्रचार करावा लागेल। सका पाटलांचा संदर्भ देत अजितदादांची शरद पवारांवर टीका। नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त। नाना पटोलेंच्या निर्देशानुसार कार्यकारिणी बरखास्त। नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेची तब्येत खालावली। सलाईन लावून उपचार सुरू। नाकातून रक्तस्राव आणि पोटदुखीचा जरांगेंना त्रास। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। मोदींना राज्यात फिरू देणार नाही, हे जरांगेंचं बेताल वक्तव्य। जरांगेंनी अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत। ट्विट करत नारायण राणेंचा जरांगेंवर हल्लाबोल। जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। जरांगेंनी निवडणूक लढवण्यास वंचितचा पाठिंबा। मातृपितृपूजन दिवसानिमित्त बलात्काराचा दोष ठरलेल्या आसाराम बापूचे नागपुरात बॅनर। काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। शरद पवार गटासोबत ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होणार। ठाकरे गटाचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार। नितेश राणेंची टीका। मंगलदास बांदल शरद पवार गटाचे नेते नाहीत। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही चर्चा नाही। शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदेंनी चर्चा फेटाळल्या। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, हा राष्ट्रीय पातळीवरचाच निर्णय। चर्चा सुरू, मात्र लवकरच कळेल। शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांच्याकडून चर्चेला दुजोरा। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा प्रस्ताव। कब्बशी, वडाचं झाड आणि शिट्टी चिन्हांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।